आपण घरी भाज्या देऊन लगेच निघूया. तू काम शोध, मी वकिलाला शोधतो. रामजी, तुमच्यासारखा बेजबाबदार पिता मी आजपर्यंत नाही पाहिला. काय झालं गुरुजी? कसे पाहत रामजी? तुम्हाला हे माहितीच नाहीये की तुमचा मुलगा कुठे आहे, त्याचं शिक्षण कसं चालू आहे, त्याची परीक्षा कधी आहे, त्याच्या परीक्षेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे? माहित होतं ना, काल शेवटची तारीख होती. आणि काल तो कुठे बाहेर होता? त्याने परीक्षेचा फॉर्म नाही भरलाय. काय? तुम्ही त्याला फॉर्म भरल्याशिवाय बाहेर पाठवलं नाही पाहिजे होतं. परंतु गुरुजी, भीम तर घरीच आहे. भीम घरी आहे? होय. मग त्या विद्यार्थ्याने मला असं का सांगितलं की तो घरी नाहीये? भीमाने फॉर्म नाही भरला? नाही. येतो गुरुजी. आता मला समजतंय की तो विद्यार्थी खोटं का बोलला. याचा अर्थ असा होता की आम्ही भीमाच्या घरपर्यंत पोहोचू नये. वय गुरुजी, हे काम अजून दुसऱ्या कोणाचं नाही तर त्या नरोत्तम जोशीचंच असणार आहे. भीमाच्या वहिनीची तब्येत बिघडली होती. भीमा आमच्या सोबत इस्पितळातच होता काल, आणि भीम इस्पितळातून निघाला होता फॉर्म भरायला. काय विचार करताय? हे घ्या, दूध पिऊन घ्या. मला माझे कपडे काढून दे. मंगेश काकांना तुरुंगातून सोडण्यासाठी मी आता जाऊन बॅरिस्टरना शोधतो. पण आपल्याकडे पैसे कुठे आहेत? पैसे तर नाही आहेत. असं करतो की बॅरिस्टरला बोलतो की ही केस तुम्ही लढा आणि त्या बदल्यात मला नोकरीवर ठेवा. मला जो पण पगार द्याल त्यातून तुमची फीस काढून घ्या. कुणी तयार होईन का? बहुतेक कोणी होणार नाही. प्रयत्न करून तर बघतो ना. हे बी बरोबरच बोलताय तुम्ही. म्हणून तुझ्या बायकोचं दागिनं बी लपवलं मी. मला नाही वाटत की मी काय बी चुकीचं केलं. तुझे दागिने सापडले का? नाही. नीट शोधलेस ना सगळीकडे? शोधले पण नाही सापडते. पुन्हा एकदा शोध व्यवस्थित. दागिने तर मिळायला हवेत ना. आणि जर नाही मिळाले तर हा प्रश्न तर उठणारच ना की तुझे दागिने नेमके गेले कुठे. शोध तू. भीम, भीम, काल तू फॉर्म भरला होतास? मी तुला काहीतरी विचारतोय. काल तू फॉर्म भरला होतास? नाही बाबा. खोटं बोलणार नाही. पैसे जमले नाहीत. पण दवाखान्यातून तर रमा हे बोलून निघाली होती की ती तिचे दागिने तुला देईल. त्यांना तू गहाण ठेवून तुझ्या परीक्षेचा फॉर्म भरशील. मग तू आणि रमा अचानक दवाखान्यातून गायब झाली. कुठे गेला होता? अरे असं काय झालं की तू तुझ्या परीक्षेचा फॉर्मच नाही भरला?
रमाचे दागिने का लपवलेत तुम्ही? कारण मला नको होतं की तू तुझा फारम कुठल्या बी परिस्थितीत भरावास. मी विचारतोय काहीतरी. रमाचे दागिने सापडत नव्हते. दागिने सापडले नाहीत? दागिने इथे आहेत. पण हा तर सांगतोय की दागिने मिळाले नाही. ते काल नव्हते सापडत आणि आज शोधले तर मिळाले. रमा, तुझ्या निष्काळजीपणामुळे काय झालंय याचा काही अंदाज आहे? भीम त्याच्या परीक्षेचा फॉर्म नाही भरू शकला आणि त्याचं 1 वर्ष वाया गेलं. तुला तुझे दागिने नीट सांभाळून ठेवता येत नाहीत? आणि भीम, तू जर पैसे नव्हते तर तू मला सांगितलं का नाहीस? कसं सांगायचं बाबा? लक्ष्मी वहिनी हॉस्पिटलमध्ये होत्या. तुम्ही आणि आनंददादाने चाळीतल्यांना उधार मागितले होते. सगळेच काळजीत होते. आणि अशात जर मी तुम्हाला हे सांगितलं असतं तर. माझ्या तासापेक्षा जास्त महत्वाचं आहे तुझं शिक्षण घेणं. बाबा, कळत का नाही तुला? असं नका करू बाबा. समजतंय मला, पण तुम्ही रागावू नका. मला समजतंय सगळं. माझं शिक्षण मागे पडलंय, परंतु तुम्ही काळजीत होतात, मी पण काळजीत होतो. होईल सगळं, सगळं चांगलं होईल बाबा. पण तुम्ही असे रागावू नका. हे बघ पोरा, तुझ्या शिक्षणापेक्षा माझ्यासाठी काहीच नाहीये. माहिती आहे बाबा. मग तू समजत का नाहीयेस? बाबा, मला माहिती आहे आणि समजतंय, पण माझ्या शिक्षणापेक्षा दुसरं महत्वाचं नाहीये. परंतु वेळेबरोबरच्या लढाईला आपल्याला प्रत्येक वेळेस जिंकता तर येणार नाही. ह्या वेळेस आपण हरलो बाबा. हा बाबा, तुम्ही रागवू नका ना. आपण पुढच्या वेळी अजून निकरीने लढू ना. पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या वर्षी. मी रमाला पण नाही सांगितलं की तुम्ही तिचे दागिने लपवले होते, तर बाबांना सांगायचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु तुम्ही जे काही केलंय खूप चुकीचं केलंय. तुम्ही तर मला तुमचा शत्रू समजताय. त्यामुळे तुम्ही जे केलंय त्याला योग्य ठरवू शकता. पण जरा एवढा विचार करा, जर मी सगळ्यांना खरं सांगितलं असतं तर काय झालं असतं, आणि नंतर जे झालं असतं ते तुमच्यासाठी चांगलं असतं. मग जीवनात अशा गोष्टी का करतात ज्याच्यामुळे तुमचं नुकसान होईल? तुम्हाला माझ्याशी वैर ठेवायचंय ठेवा, पण स्वतःचं नुकसान करू नका. माझ्या बाबांचं पण नको, आणि रमाशी असलेल्या तुमच्या सासू सुनेच्या नात्याला.
आयुष्यात अशा आगीपासून लांब राहिलं पाहिजे जी आपलंच आयुष्य जाळू शकते. बस एवढीच विनंती आहे. रामजी, मला नाही वाटत की यावेळेस पण भीमाची चूक आहे. जर भीमाच्या जागी तू असतास ना, तर तो आपण तेच केलं असतं जे भीमानं केलंय. वय रामजी, एकदा तू भीमाच्या जागी स्वतःला ठेवून बघ, तर तुला भीमराव अगदी योग्य वाटेल बघ. बाबा, मला माफ करा. माझ्या चुकीमुळं आज ते फॉर्म नाही भरू शकले. नाही रामापुरी, मी तुझ्यावर असं ओरडायला नको होतं. मला माफ कर. बाबा, अहो हे काय बोलताय तुम्ही? आता तर मला पण असं वाटतंय की माझ्या कुटुंबासाठी मी ओझं होतोय. बाबा, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. बोल की. मला नाही माहिती का मी ही गोष्ट तुमच्याशी बोलली पाहिजे का नाही ते, पण मला वाटतंय की त्यांना सगळ्यात जास्त तुम्हीच समजू शकता आणि समजावू पण शकता. म्हणून ही गोष्ट तुमच्याशी बोलणं गरजेचं आहे. काल ते म्हणत होते की त्यांना वाटतं ते घरच्यांवर भार बनून राहिलेत. आणि त्यांची जबाबदारी त्यांनी स्वतःच घेतली पाहिजे. मी ही गोष्ट तुम्हाला ह्यासाठी सांगते कारण तुम्ही नेहमी मला सांगता का माझा मुलगा काय विचार करतो, कसा विचार करतो हे मी सांगावं, जेणेकरून तुम्ही त्यांना योग्य तो मार्ग दाखवू शकाल. आणि बाबा, त्यांना सांगा की ते भार नाहीयेत. त्यांच्यासोबत त्यांची बायको, त्यांचे बाबा, त्यांचे भाऊ आणि काका बी आहेत. जा तू. रामजी, जर भीम असा विचार करतोय तर हे अगदी चांगलं आहे बघ. तुला एकदा जाऊन याबद्दल भीमाशी बोलायला हवं. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत भीमाला एकटं नाही पडू द्यायचंय. पुरंजन, मला वाटतंय की एका बापाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आता मी दुबळा पडतोय. बहुतेक परिस्थिती आता माझ्या नियंत्रणात नाही राहिली रे. असं वाटतंय की मी म्हातारा होत चाललोय. नाही रामजी, तू म्हातारा होत नाही आहेस.
आणि नाही कधी म्हातारा होणार आहेस. कारण मला माहिती आहे की तू स्वतःसाठी नाही, तुझ्या मुलांसाठी जगतोयस. आणि जो बाप आपल्या मुलांसाठी जगतो त्यांचं फक्त शरीर म्हातारा होतं, तो कधीच म्हातारा होत नाही. वय हे खरं आहे, हे खरं आहे की भीमराव एक योद्धा आहे. आणि त्यापेक्षा खरी गोष्ट ही की त्याला योद्धा बनवणारा तू आहेस. आणि एका योद्ध्याला योद्धा बनवणारा पण एक योद्धाच असतो. आणि माझ्या नजरेत तू एक योद्धा आहेस आणि नेहमीच असशील. हा रिटायर्ड सुभेदार रामजी सकपाळ कधी म्हातारा होणार नाही, जोपर्यंत माझा मुलगा चांगलं शिकून बॅरिस्टर होणार नाही. आणि माझा पोरगा भीम या घरावर कधी ओझ नाही बनू शकत, कधीच नाही. मी आता जाऊन त्याच्याशी बोलतो. हे घ्या, हे गहाण ठेवा, बॅरिस्टरचे फीचं काम होईल. ठेव तुझ्याकडेच. मी सांगितलं होतं ना याआधीच, मी बॅरिस्टरला केस लढायला सांगेन आणि त्या बदल्यात त्यांच्याकडे मी नोकरी करेन. तुम्ही इतके पण स्वस्त नाहीये की त्यांच्या पैशांच्या बदल्यात तुम्ही तिथं काम कराल. हे ठेवा. भीम, बाबा, भीम, बाबा, भीम, तुझा बाबा अजून म्हातारा नाही झालाय. जरी झाला ना तरी स्वतःला कधी म्हातारा समजणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत विश्राम घेणार नाही. तुझ्या बापाचे खांदे इतके मजबूत आहेत की आता पण तुझा भार उचलू शकतात. आणि पोरगा कधी बापावर ओझ नाही होत. आणि तुझ्यासारखा पोरगा तर गर्व असतो, अभिमान असतो, आन बान शान असत. पुन्हा असा कधी विचार करू नकोस की तू ह्या परिवारावर, माझ्यावर ओझ बांधला आहेस. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तर नाही, मी मेल्यावर माहित नाही. बाबा, मी किती वेळेस म्हणालोय तुम्हाला, जीवन मरणाच्या गोष्टी करू नका. ज्ञान मिळवण्यासाठी कशी पण लढाई असू दे, किती कठीण असू दे, ती लढाई तुला लढावीच लागणार आणि जिंकावी पण लागणार. तुला शिकून सवरून इतकं मोठं व्हायचंय की प्रत्येक माणसाला तुझ्याबरोबर बसावंसं वाटावं, प्रत्येक माणसाला तुझ्या स्पर्शाने अभिमान वाटावा. भीमपोरा, तू बरोबर बोलला होतास. ही लढाई आपण वेळेशी हारलेलो, पण पुढच्या वेळेस जास्त मेहनतीने, जास्त हिमतीने, जास्त जोमाने तयारी करूया. ठीक आहे? हो बाबा. कभी